नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका स्वाती शेळके, KPG आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय इगतपुरी. मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनी कायदा 2013ची पार्श्वभूमी, कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 यात असणारा फरक आणि कंपनीचे असणारे विविध प्रकार यांचा अभ्यास केला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी म्हणजे काय, कंपनीची व्याख्या, कंपनीची असणारी वैशिष्ट्य आणि विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे असणारे प्रकार आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण कंपनी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त भांडवली मंडळी किंवा व्यवसाय संघटना म्हणजे आधुनिक उद्योग व्यापाराला मिळालेली एक महत्त्वाची देणगी आहे. मुख्यतः औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन प्रक्रियेत या तंत्रांचा वापर होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. वाहतुकीतील क्रांतीमुळे बाजारपेठेचे स्थानिक स्वरूप बदलून त्याचाही विस्तार झाला. आधुनिक व्यापाराच्या कक्षा रुंदावल्या. उत्पादन वाढीमुळे अधिक भांडवलाची गरज भासू लागली. या काळात दोन प्रकारच्या व्यापारी संघटना अस्तित्वात होत्या, त्या म्हणजे एकल व्यापारी आणि भागीदारी संस्था. परंतु वाढत्या व्यापारामुळे या संस्थाही कालबाह्य ठरू लागल्या. अधिक भांडवलाची आणि उत्तम व्यवस्थापनाची गरज भासू लागली आणि त्यातूनच कंपनी हा नवीन प्रकार उदयाला आला. अधिक भांडवलाची सोय, सभासदांची मर्यादित जबाबदारी व आधुनिक व्यवस्थापन यामुळे कंपनी व्यवसाय संघटना व्यापार विश्वात त्याचे स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कंपन्यांची स्थापना होऊ लागली आणि इंग्लंडमध्ये सुरुवातीला कंपन्या स्थापन होऊ लागल्या व हळूहळू युरोपातही सुरू झाल्या. आज आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात हा प्रकार अत्यंत गरजेचा ठरला आणि अनेक देशांनी त्यांचे स्वागत पण केले. तर कंपनी म्हणजे नक्की काय हे विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि म्हणून आपण कंपनीची व्याख्या बघणार आहोत. तर बघा, कंपनी म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 किंवा यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कंपनी कायद्याखाली नोंदवलेली कोणतीही संस्था म्हणजे काय, कंपनी होय. तसंच आपल्याला कंपनीची दुसरी व्याख्या पण सांगता येईल. कंपनी म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेली, चिरंतर काळ टिकणारी व एक बोधचिन्ह असलेली कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती होय. तर बघा मुलांनो, कंपनी म्हणजे आपल्याला सांगता येईल की ज्या संस्थेला तिचं स्वतंत्र अस्तित्व असतं किंवा जी संस्था चिरंतर काळ टिकते आणि जिला एक बोधचिन्ह असते ज्याचा वापर ती सही म्हणून करते, अशा कृत्रिम व्यक्तीला काय म्हटलं जाईल, कंपनी असे म्हटले जाईल. मग आता या कंपन्यांची काय काय वैशिष्ट्ये असतात हेही विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे. म्हणून बघा, आपण यानंतर कंपनीची वैशिष्ट्ये बघणार आहोत. कंपनीची एकूण 7 वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये एक नोंदणीकृत संस्था, दुसरी कायदेशीर स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिसरं सातत्यपूर्ण अस्तित्व, चौथं बोधचिन्ह, पाचवं मर्यादित जबाबदारी, 6वं भाग भांडवल आणि 7वं भागांची हस्तांतरणीयता. आता आपण या सर्व वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे नोंदणीकृत संस्था. नफा मिळवण्याच्या हेतूने काही व्यक्ती एकत्र येऊन कंपनीची स्थापना करतात. ही स्थापना पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाची असते. तसेच कंपनीची नोंदणी भारतीय कंपनी कायदा 2000च्या तरतुदीनुसार कायदेशीरपणे केली जाते. काही वेळा नोंदणी करण्याऐवजी लोकसभा किंवा विधिमंडळात संमत केलेल्या विशेष कायद्यानुसार कंपनीची स्थापना होते. म्हणजेच कंपनी ही एक नोंदणीकृत संस्था आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे कायदेशीर स्वतंत्र व्यक्तिमत्व. कंपनीला स्वतःचं असं कायदेशीर स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झाल्यानंतर कंपनीला हे अस्तित्व प्राप्त होते. अर्थात कंपनीचे अस्तित्व हे कृत्रिम व्यक्तीसारखे असते, परंतु तरीही कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त झाल्यामुळे तिला अनेक प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ, कंपनीला स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करता येते आणि विकताही येते. कंपनीला इतर संस्थांशी किंवा व्यक्तींशी करार करता येतो. त्यानंतर
कंपनीला कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध कोर्टात दावा सुद्धा दाखल करता येतो. तर कंपनीला हे सर्व अधिकार स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यामुळे मिळू शकतात. त्यानंतर कंपनीचं तिसरं वैशिष्ट्य आहे सातत्यपूर्ण अस्तित्व. कंपनीची कायदेशीर नोंदणी झाल्यानंतर तिला स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होते. त्यामुळे कंपनीचे अस्तित्व सभासद किंवा संचालक यांच्या निवृत्तीवर किंवा मृत्यूवर अवलंबून नसते. कंपनीचे अस्तित्व प्रवाहासारखे सातत्यपूर्ण असते. सभासद येवोत किंवा जावोत याचा कंपनीच्या अस्तित्वावर कुठलाही फरक पडत नाही. त्यामुळे कंपनीचे अस्तित्व सातत्यपूर्ण असते. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे बोधचिन्ह. कंपनी हे कायदेशीर कृत्रिम व्यक्तिमत्व असते. त्यामुळे या व्यक्तिमत्वाची खूण म्हणून बोधचिन्हाचा वापर केला जातो. कंपनीच्या कायदेशीर अस्तित्वाचे प्रतीक म्हणून बोधचिन्हाकडे पाहिले जाते. हे बोधचिन्ह म्हणजे कंपनीची सहीच असते. कंपनीचे नाव विशिष्ट पद्धतीने कोरलेले बोधचिन्ह कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवर उमटवण्यात येते. हे बोधचिन्ह कंपनी चिटणीसाच्या कार्यालयात असते व त्याचा उपयोग हा नियमाप्रमाणेच करावा लागतो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. कंपनीचे हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजेच सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतपत मर्यादित असते. यालाच मर्यादित जबाबदारीचे तत्व असे म्हणतात. एखाद्या सभासदाने भागांची पूर्ण रक्कम दिल्यानंतर तो कंपनीची देणी देण्यासाठी जबाबदार नसतो. कंपनी त्यासाठी अधिक रकमेची मागणी करू शकत नाही. म्हणून या तत्वामुळे भागधारकाला सुरक्षितता प्राप्त होते. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे भाग भांडवल. कंपनीला व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल कंपनीला भागांची विक्री करून उभारता येते. कंपनीची दर्शनी किंमत प्रत्येक भागावर छापलेली असते व अन्य संस्थांप्रमाणे म्हणजेच एकाधिकारी संस्थेत एक व्यक्ती भांडवल आणते. भागीदारी संस्थेमध्ये भागीदार भांडवल आणतात. तर कंपनीला लागणारे भांडवल अनेक व्यक्ती एकत्र येऊन उभारतात. कंपनीचे भांडवल विविध भागांमध्ये विभागलेले असते. लहान मोठ्या सर्वच गुंतवणूकदारांना कंपनीच्या भागभांडवलात आपले योगदान करता यावे म्हणून कंपनीच्या भांडवलाचे अत्यंत लहान रकमेचे अनेक हिस्से केले जातात. या प्रत्येक हिश्शालाच भाग असे म्हटले जाते व या भागांची विक्री करून कंपनीला आपले भांडवल उभारता येते. यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे भागांची हस्तांतरणीयता. साधारणपणे कंपनीचे भाग हस्तांतरणीय असतात. भाग हस्तांतरणाचा सभासदाला हक्क असल्याने ते आपल्या जवळील भाग पाहिजे त्यावेळी दुसऱ्याला विकू शकतात. परिणामी सभासदांना आपल्या गुंतवणुकीच्या तरलतेचा फायदा मिळू शकतो. मात्र खाजगी कंपनीच्या भागांच्या हस्तांतरणावर बंधने घालण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने हा आहे. परीक्षेला तुम्हाला विचारले जाते कंपनी म्हणजे काय आणि कंपनीची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. तर ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. यानंतर आपण विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे प्रकार बघणार आहोत. विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यामध्ये एक व्यक्ती कंपनी, निष्क्रिय कंपनी, आजारी व लहान कंपन्या आणि मित्र कंपन्या या कंपन्यांचा समावेश होतो. आता आपण यामध्ये पहिली कंपनी बघूया, एक व्यक्ती कंपनी. 1956च्या कंपनी कायद्यानुसार खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 भागधारक व 2 संचालक असणे आवश्यक असते. परंतु कंपनी कायदा 2013ने एक व्यक्ती कंपनीची तरतूद केलेली आहे. हा प्रकार युरोप, अमेरिका, चीन, सिंगापूर या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे व भारतातही या प्रकाराचा आता विकास होत आहे. तर बघा, एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय हे आपल्याला ठाऊक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. बघा मुलांनो, ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो तिला फक्त काय म्हटलं जातं, एक व्यक्ती कंपनी. आता ह्या एक व्यक्ती कंपनीची वैशिष्ट्ये बघूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे
एक व्यक्ती कंपनीमध्ये एकच सभासद असतो. मी तुम्हाला जेव्हा व्याख्या सांगितली एक व्यक्ती कंपनीची, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की ज्या कंपनीमध्ये एकच सभासद असतो तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. त्यानंतर या कंपनीची नोंदणी खाजगी कंपनी म्हणून करता येते. म्हणजेच काय मुलांनो, की एक व्यक्ती कंपनी ही सार्वजनिक नसून ती फक्त खाजगी कंपनी आहे. त्यानंतर या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही भागांनी मर्यादित, हमीने मर्यादित किंवा अमर्यादित असू शकते. या कंपनीला ओळखता यावे म्हणून तिला विशिष्ट नाव दिले जाते. आता सर्वच कंपन्यांना नाव असते, तसे याही कंपनीला एक विशिष्ट असे नाव दिले जाते. आणि या कंपनीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीच्या प्रत्येक दस्तऐवजावर ती एक व्यक्ती कंपनी आहे असे स्पष्ट लिहिलेले असावे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे निष्क्रिय कंपनी. कंपनी कायदा 2013 455 मध्ये निष्क्रिय कंपनीबाबत तरतुदी दिलेल्या आहेत. निष्क्रिय कंपनीलाच सुप्त कंपनी असे देखील म्हटले जाते. भविष्यकालीन प्रकल्प, मालमत्ता जमा करणे, बौद्धिक मालमत्ता इत्यादींसाठी कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कृत्यासाठी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीची स्थापना करून तिची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करून घेतली जाते. आता याही कंपनीची काही वैशिष्ट्ये आहेत. तर बघा, निष्क्रिय कंपन्या कोणताही व्यवहार करत नाही. मुलांनो, तिच्या नावातच आहे की ती निष्क्रिय आहे. म्हणजे ज्या कंपनीमध्ये कुठलाही सक्रिय भाग नाही अशी ती निष्क्रिय कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी कुठलेही व्यवहार करत नाही. मागील 2 आर्थिक वर्षात त्यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार केलेले नसतात. त्यांनी नोंदणी अधिकाऱ्याकडे मागील 2 वर्षात कोणतेही आर्थिक विवरणे सादर केलेली नसतात. अशी वैशिष्ट्ये आपल्याला निष्क्रिय कंपनीची सांगता येते. त्यानंतर पुढची कंपनी आहे आजारी आणि लहान कंपन्या. त्यामध्ये आपण अगोदर आजारी कंपनी बघूया. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या कर्जदारांच्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत अशा कंपन्यांना आजारी कंपन्या असे म्हणता येईल. कंपनी कायदा 2013 मधील कलम 253 नुसार कंपनीने सुरक्षित कर्जदारांचे कर्ज वेळेवर परत केले पाहिजे. परंतु कंपनीच्या एकूण कर्जापैकी 50% जास्त कर्ज कंपनी सुरक्षित कर्जदारांना सूचना दिल्यापासून 30 दिवसांच्या आत परत करत नसेल तर अशी कंपनी आजारी कंपनी समजली जाते. म्हणजेच काय मुलांनो, थोडक्यात एखादी कंपनी तिच्या एकूण कर्जापैकी 50% जास्त कर्ज हे सुरक्षित स्वरूपाचे असूनही कर्जदारांनी मागणी केल्यापासून 30 दिवसांच्या आत परत करू शकत नसेल तर तिला आजारी कंपनी असे म्हणता येईल. त्यानंतर पुढची आहे लहान कंपनी. आता लहान कंपनी म्हणजे बघा, लहान कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी सार्वजनिक नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीला जे स्वरूप असतं, मोठे भांडवल, अनेक भागधारक, असे स्वरूप लहान कंपनीला नसते. जी सार्वजनिक नसते, जी खाजगी असते, तिला लहान कंपनी असे आपल्याला म्हणता येईल. आणि जिचे वसूल भागभांडवल 50 लाखांपेक्षा कमी आहे व जिचे ठरवून दिलेले भांडवल 5 कोटींपेक्षा जास्त नाही, जिची मागील वर्षाची वार्षिक उलाढाल नफा तोटा पत्रकाप्रमाणे 2 कोटींपेक्षा जास्त नाही आणि ठरवून दिलेली उलाढाल 20 कोटींपेक्षा जास्त नाही, अशा कंपनीला आपण लहान कंपनी असे म्हणू शकतो. त्यानंतर शेवटची कंपनी आहे मित्र कंपनी. कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 नुसार जेव्हा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीत महत्त्वपूर्ण प्रभाव असतो परंतु ती कंपनी तिची सहाय्यक कंपनी नसते, ती कंपनी तिची संयुक्त साहसी कंपनी असते. आता महत्त्वपूर्ण प्रभाव असतो म्हणजे नक्की काय? तर महत्त्वपूर्ण प्रभाव याचा अर्थ कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 20% जास्त भांडवल घेतलेले असावे. म्हणजेच पहिल्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीवर प्रभावी नियंत्रण राहू शकेल किंवा एखाद्या करारानुसार दुसऱ्या कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण असावे. कंपनी कायद्याच्या कलम 129 नुसार सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीचा समावेश होतो.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी म्हणजे काय, कंपनीची वैशिष्ट्य आणि विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे असणारे प्रकार आपण पाहिले. तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे असणारे प्रकार स्पष्ट करा. तर हा प्रश्न तुम्हाला लिहिता आला पाहिजे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खाजगी व सार्वजनिक कंपनी यातील फरक आणि खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर आणि सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर हे बघणार आहोत. थँक्यू.